नमस्कार, मी आशिष जाधव. हल्लाबोल मध्ये तुमचं स्वागत आहे. आज बिबट्यानं नाशिक शहरात माणसांवरच हल्लाबोल केला. कारणही तसंच आहे, कारण शहरीकरणाच्या नादात माणसंच जंगलाकडे वस्ती नेत आहेत आणि मग जंगलातले बिबट्या किंवा अन्य प्राणी जे आहेत ते शहरी वस्तीमध्ये येत आहेत. आज सकाळी नाशिकमध्ये असंच एक थरार नाट्य झालं. बिबट्या नाशिकमधल्या गंगापूर रोड येथील सावरकर नगरामध्ये घुसला. त्यानंतर ही बातमी जशी मिळाली तशी जय महाराष्ट्राची टीम नाशिकमधली ही घटनास्थळी रवाना झाली आणि हा थरार आपल्या कॅमेरामध्ये टिपता टिपता जय महाराष्ट्र न्यूजचे कॅमेरामन तबरेज शेख हे गंभीर जखमी झालेले आहेत. तसंच ETV भारतचे पत्रकार कपिल भास्कर सुद्धा जखमी झाले. या दोघांव्यतिरिक्त आणखीन 2 जण जखमी झालेले आहेत. त्यामध्ये शिवसेनेचे नगरसेवक संतोष गायकवाड यांच्यावरही बिबट्यानं झडप घातली, तेही जखमी झाले आणि आणखीन 1 जण असे 4 जण बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेले आहेत. प्रश्न जखमी होण्याचा नाही किंवा बिबट्या शहरी वस्तीत का घुसतो त्याचा नाही आहे. प्रश्न हा आहे की बिबट्या हा शहराकडे का वळतोय. असं वारंवार होत आहे की शहरी वस्तीमध्ये बिबट्या हा प्राणी घुसतोय. तो कशासाठी येतोय इथपासून मग चौकशी होते. घटनास्थळी वन अधिकाऱ्यांचं जे पथक आहे ते बिबट्याला आपल्या शर्थीच्या प्रयत्नानंतर जेरबंदही करतं. तसंच ते नाशिकमध्ये सुद्धा 2 तासाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर वन विभागाच्या पथकानं बिबट्याला जेरबंद केलं. पण ते करता करता 4 जण जखमी झाले. जय महाराष्ट्र न्यूजचे कॅमेरामन तबरेज शेख एका भिंतीवरती चढले होते बिबट्याला टिपण्यासाठी. तेवढाच बिबट्याने त्यांच्यावरती झडप घातली, आपल्या पंजाने त्यांना जखमी केलं. त्यानंतर ते जेव्हा खाली पडले, जवळपास 15 ते 16 फुटांवरनं ते खाली पडले आणि गंभीर जखमी झालेले आहेत. तसंच जे स्थानिक नगरसेवक आहेत शिवसेनेचे संतोष गायकवाड यांच्यावर सुद्धा बिबट्यानं झडप घातली. त्यामध्ये संतोष गायकवाडही जखमी झालेले आहेत. कपिल भास्कर दुसरे पत्रकार तेही जखमी झाले. अखेर बिबट्याला जेरबंद करण्यात वन अधिकाऱ्याच्या पथकांना यश आलं. नेमका हा थरार कसा झाला, काय घडलं याविषयीचा वृत्तांत जय महाराष्ट्र न्यूजच्या टीमने टिपला. त्यानंतर आम्ही तो चित्रबद्ध केलेला आहे. बघा. नाशिककरांची सकाळ तशी रोज सारखीच उजाडली, पण गंगापूर परिसरात सकाळी 9च्या सुमारास बिबट्या घुसला आणि इथे जोरदार खळबळ उडाली. भक्ष्याच्या शोधात मानवी वस्तीत घुसलेला हा बिबट्या माणसांची गर्दी पाहून आणखीनच भेदरला. तोपर्यंत शहरात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. प्रसार माध्यमांपर्यंत बातमी पोहोचताच नेहमीप्रमाणे सर्वप्रथम आणि विश्वासार्ह बातमी देण्यासाठी जय महाराष्ट्राचे नाशिकचे प्रतिनिधी किरण गोटूर आणि कॅमेरामन तबरेज शेख तातडीनं घटनास्थळाकडे निघाले. तोपर्यंत इकडे बिबट्या शिरल्याच्या वृत्तानं मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी जमली होती. रहिवासी वस्तीत शिरलेल्या या बिबट्याला पकडण्यासाठी सर्वच जण प्रयत्न करत होते. त्यातच या बिबट्यानं शिवसेनेचे नगरसेवक संतोष गायकवाड यांच्यावर हल्ला केला. त्यानंतर हा बिबट्या तिथून पसार झाला आणि एका इमारतीच्या मागच्या भागात लपून बसला. बिबट्याचा हा थरार कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी आमचे प्रतिनिधी किरण गोटूर आणि कॅमेरामन तबरेज शेख तिथं पोहोचले होते. अनेक वेळा जोखमीचं काम करणारे तबरेज शेख यांनी यावेळीही जीवावर बेतणारी जोखीम पत्करली. बिबट्याला कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी तबरेज शेख सरसावले. सकाळी 9:15च्या दरम्यान तबरेज बिबट्याचा थरार आपल्या कॅमेऱ्यात कैद करू लागला. जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना बिबट्याचा थरार दाखवण्यासाठी आपल्या जीवावर उदार होऊन तबरेज शेख चक्क एका घराच्या भिंतीवर चढले. ही घटना आहे सकाळी 9:55 तबरेज बिबट्याचा सगळा थरार कॅमेऱ्यात कैद करत असतानाच या धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याने कॅमेरामन तबरेज शेख यांच्यावरच हल्ला केला. ही घटना सकाळी बरोबर 10 वाजता घडली. बिबट्याच्या जबरदस्त हल्ल्यात तबरेज हे 14 ते 15 फूट उंच भिंतीवरून खाली कोसळले. या घटनेत तबरेज यांच्या पायाला गंभीर फ्रॅक्चर झालाय. बिबट्यानं पंजा मारल्यानं त्यांच्या कानाजवळही टाके पडलेत. बिबट्यानं अचानक केलेल्या हल्ल्यानं तबरेज शेख घाबरले नाहीत. कॅमेरा न सोडता त्याही परिस्थितीत तबरेज यांनी कव्हरेज सुरू ठेवलं. बिबट्याच्या हल्ल्यात तबरेज जखमी झालेत.
बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या तबरेज यांच्यावर सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्याला कॅमेरा होता माझ्या हातात, मी त्याला असं हे करून डायरेक्ट त्याला घेऊन खाली पडलं. किरण से बात कर ले, किरण गोकुल से. नाही इंजुरी त्याला थोडं नग लागले की काय लागले ते मी समजलं, कारण मी त्याला घेऊन त्याच्या अंगावर पडलो बिबट्याला. याच गंगापूर रोडच्या परिसरामध्ये बिबट्या आल्याने संपूर्ण नागरी वस्तीचा हा परिसर आहे. संपूर्णपणे भीतीचं वातावरण होतं. जवळपास 2.5 तास बिबट्याचा थरार जो आहे तो आज या परिसरातील नागरिकांनी अनुभवलेला आहे. अचानक बिबट्या जे आहे नागरिक या वस्तीमध्ये घुसल्याने एकच खळबळ या संपूर्ण परिसरामध्ये माजलेला होता. अखेर जवळपास 2.5 तासानंतर वन विभागाचे अधिकारी असतील, पोलीस कर्मचारी असतील, बिबट्याला जेरबंद केला. खरं तर या संपूर्ण घटनेमध्ये जवळपास 4 लोक हे गंभीर जखमी झाले. या मैदानामध्ये खरं तर बिबट्या आल्यानंतर हे जे तुम्ही घर बघताय याच घरामध्ये ज्या आहेत बिबट्या घुसला आणि जवळपास 4 नागरिकांवरती हल्ला केलेला आहे. या संपूर्ण हल्ल्यामध्ये 2 पत्रकार आणि 2 जे आहेत इथले वन विभागाचे कर्मचारी आणि 1 नगरसेवक असे जखमी झालेले आहेत. आणि या संपूर्ण या घटनेमध्ये जय महाराष्ट्राचे कॅमेरामॅन तबरेज शेख सुद्धा हे गंभीर जखमी झालेले आहेत. याच परिसरामध्ये तबरेज शेख हे व्हिडिओ घेत असताना अचानक बिबट्याने त्यांच्यावरती हल्ला केला आणि या हल्ल्यामध्ये जे तबरेज शेख हे गंभीर जखमी झालेले आहेत. अशा पद्धतीचा थरार जो आहे तो या परिसरातील आज नागरिकांनी अनुभवलेला आहे. यानंतर या बिबट्याच्या हल्ल्यात आणखी एका वृत्तवाहिनीचे प्रतिनिधीही जखमी झाले. दरम्यान या बिबट्याला जेरबंद करण्यासाठीची सर्व सामग्री घटनास्थळी पोहोचली होती. वन कर्मचारी, पोलीस आणि तिथं उपस्थित असलेल्या सगळ्या नागरिकांनी जीवाची बाजी लावून एका बंगल्याच्या आवारात लपून बसलेल्या बिबट्याला अखेर जेरबंद केलं आणि सगळ्यांनीच सुटकेचा निश्वास सोडला. तब्बल 2.5 ते 3 तास हा सर्व थरार सुरू होता. या संपूर्ण घटनेत जय महाराष्ट्राचे नाशिकचे कॅमेरामन तबरेज शेख आणि प्रतिनिधी किरण गोटूर यांनी पुन्हा एकदा बातमीसाठी पत्रकार जीवाची बाजी लावायला मागे पुढे पाहत नाहीत हे सिद्ध केलंय. जय महाराष्ट्र, नाशिक. या घटनेनंतर राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं. एवढंच नाही तर या घटनेनंतर जिल्हा प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी असतील किंवा चीफ कन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट असतील यांनी सुद्धा रुग्णालयाला भेट दिली. जे जखमी झालेले आहेत, ज्यामध्ये जय महाराष्ट्र न्यूजचे कॅमेरामन तबरेज शेख, दुसरे पत्रकार कपिल भास्कर, त्याचबरोबर संतोष गायकवाड आणि आणखीन 1 जण आहेत, असे 4 जण जे जखमी झाले त्यांच्या भेटीगाठी सुद्धा घेतलीत. सुधीर मुनगंटीवार राज्याचे वनमंत्री काय म्हणालेत ते बघा. नाशिकमध्ये दुर्दैवी घटना झाली. बिबट्या शहरापर्यंत पोहोचला आणि त्यामध्ये एक माझा पत्रकार बांधव जखमी झाला. CCFला मी आदेश दिले आणि त्या पत्रकारांना सर्वोपरी वन विभाग मदत करेलच, पण या संदर्भामध्ये तातडीने बैठक घेऊन हा बिबट्याचा जो प्रादुर्भाव आहे, जो शहरापर्यंत पोहोचला आहे, याचं नियंत्रण करण्याच्या सूचना मी दिल्या आहे. आणि त्या ठिकाणचे अधिकारी हा जो बिबट्या शहराच्या जवळ आला आहे त्याला योग्य पद्धतीने या ठिकाणी त्याचं नियोजन करत पुन्हा असे हमले किंवा अशा घटना होणार नाही याची काळजी CCFनी घ्यावी असे आदेश मी वनमंत्री म्हणून दिले. जेव्हा ही घटना घडली किंवा हे थरार नाट्य घडलं तेव्हा सर्वात आधी आपली टीम घेऊन पोहोचले ते जय महाराष्ट्र न्यूजचे पत्रकार, नाशिकचे आमचे प्रतिनिधी किरण गोटूर. आपल्या सोबत आहेत किरण गोटूर. किरण गोटूर, आत्ता एक तर तबरेज शेखची परिस्थिती काय आहे, तो जखमी झाला म्हणजे नेमकं काय झालेलं आहे आणि उपचार नीट सुरू आहेत का? आशिष सर, खरं तर नाशिकमध्ये बिबट्यांचं वावर हे काही नवीन नाहीये, पण आतापर्यंत बिबटे हे बेशीवरती येत होते नाशिकच्या, पण आज बिबटे आहेत थेट नागरी वस्तीमध्ये घुसल्याने हा संपूर्ण जो थरार जो आहे तो आज नाशिककरांनी अनुभवलेला आहे. या घटनेमध्ये जय महाराष्ट्राचे कॅमेरामॅन तबरेज शेख हे गंभीररित्या जखमी झालेले आहेत. त्यांच्या कानाला, पोटाला आणि पाय जो आहे तो पूर्णपणे या घटनेमध्ये जखमी झालेला असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय आणि पाय हे फ्रॅक्चर झालेला आहे. आता काही वेळानंतर तबरेजवरती एक ऑपरेशन या हॉस्पिटलमध्ये केलं जाणार आहे. नाशिकच्या गंगापूर रोड परिसरामध्ये असलेल्या एका खासगी रुग्णालयामध्ये तबरेजला आता जे आहे ते उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे. पाय पूर्णपणे जे आहे फ्रॅक्चर झालेला आहे. किमान या घटनेतून या सगळ्या
ज्या आजारातून बाहेर पडायला 5 महिने लागतील अशा पद्धतीची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून मिळालेला आहे. कारण पाय फ्रॅक्चर पूर्णपणे झाल्याने एक मेजर ऑपरेशन करावं लागणार आहे आणि व्यवस्थित उपचार जे आहेत ते वैद्यकीय अधिकारी आता आपल्या कॅमेरामॅन वरती एकूणच करत आहेत. पण या सगळ्या घटनेमध्ये 4 लोक हे गंभीररित्या जखमी झालेले आहेत. त्यामध्ये मीडियाचे 2 लोक आहेत आणि एक नगरसेवक आणि वन विभागाचे एक कर्मचारी. अशा पद्धतीनं 4 लोक या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये जे जखमी झाल्याचं आपल्याला बघायला मिळालं. नाशिकच्या गंगापूर रोड परिसरामध्ये असलेल्या एका भागामध्ये ही संपूर्ण आज घटना घडलेली आहे आणि या संपूर्ण घटनेनंतर परिसरामध्ये आताही भीतीचं वातावरण आहे. आताही आपण मी स्पॉटवरती जाऊन आलो. आताही पोलीस बंदोबस्त आहे, वन विभागाचे काही कर्मचारी आहे. अजूनही या नाशिकच्या काही परिसरामध्ये ज्या बिबट्या असल्याची नागरिकांचं म्हणणं आहे. त्यामुळे लवकरात लवकर या बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशा पद्धतीची मागणी नागरिक करत आहेत. किरण, एक दुसरा प्रश्न असा विचारावा असं वाटतो की जेव्हा बिबट्या या वस्तीत घुसला आणि वस्ती दाटीवाटीचीच दिसते आहे, अशा वेळी तिथं नागरिकांमध्ये काय प्रतिक्रिया उमटते? कारण बिबट्या आल्यानंतर भीतीचं वातावरण पसरतं ते ठीक आहे, पण जसं की आता मीडियाकर्मी म्हणून तबरेज शेख आपल्या जीवावर उदार होऊन ते कव्हरेज करायला गेला. बिबट्याच्या किती जवळ गेला हा वादाचा मुद्दा आहे, किंवा कव्हरेज करताना अशा पद्धतीनं धाडस दाखवावं का? आणि बिबट्यासुद्धा शेवटी वन्य प्राणी आहे, तो सुद्धा घाबरतो, भेदरतो. त्यावेळेस अशी जी एक मोडस ऑपरेंडी स्टँडर्ड रेस्क्यू करण्यासाठी म्हणून, किंवा आपण तर मीडिया म्हणून ती बातमी कव्हर करायला जातो, किंवा आपला जो कॅमेरामन असतो त्याला ते कव्हरेज करायचं असतं. पण त्यावेळी जेव्हा बिबट्या या वस्तीमध्ये धुमाकूळ घालत होता किंवा फिरत होता, तेव्हा काही असं स्थानिक पोलीस आधी आलेत म्हणा, किंवा नंतर वन अधिकारी त्याला बिबट्याला पकडायला आलेत, पण तेव्हा जे गर्दीचं नियंत्रण असतं ते सैरभैर असतं. अशा वेळी कोणाचा पायपोस कोणात नव्हता. अशी परिस्थिती असते तेव्हा आपण सुद्धा काही तारतम्य बाळगलं पाहिजे, लोकांनी सुद्धा बाळगलं पाहिजे, असं काही दिसतं का? कारण काय आणीबाणीची जेव्हा वेळ येते तेव्हा अनेकांचं डोकं काम करत नाही. मग ते कोणी असू दे, सामान्य माणसाचं ते होतच, तो भेदरतोच. तर अशी परिस्थिती किंवा अशी त्याला आपण म्हणूया ना एक प्रकारची घबराट उडते, तसं काही झालं होतं का? अगदी बरोबर आहे आशिष सर. खरं तर नाशिककरांसाठी बिबट्या हा काही नवीन नाहीये. कारण 40 ते 45 बिबटे जे आहेत ते नाशिकच्या परिसरामध्ये आहेत असं वन विभागाची माहिती आहे. आतापर्यंत नाशिकच्या वेशीवरती अनेक वेळा बिबट्या आलेला आहे, पण आज जो नाशिकच्या गंगापूर रोड परिसरामध्ये पहिल्यांदाच बिबट्या हे थेट नागरी वस्तीमध्ये घुसलेला होता. आणि गंगापूरचा जो संपूर्ण परिसर आहे हा अत्यंत VIP परिसर आहे. अनेक उच्चस्तरीय लोक जे आहेत ते या परिसरामध्ये राहतात आणि अशा परिसरामध्ये बिबट्या घुसलेला होता. आणि अचानक बिबट्या या परिसरामध्ये घुसल्याने अनेक नागरिकांची या परिसरामध्ये बिबट्याला बघण्यासाठी गर्दी झालेली होती. आधी खरं तर पोलिसांची कुमक कमी होती आणि वन विभागाचे कर्मचारी सुद्धा कमी आले होते. ज्यावेळेस लोकांची गर्दी वाढत गेली त्यावेळेस बिबट्याला पकडण्याच्या अडचणी सुद्धा या लोकांना ज्या येत असताना आपल्याला इथे बघायला मिळालं. खरं तर सौम्य लाठीचार्ज सुद्धा पोलिसांना करावं लागलं. खरं तर यावेळेस नागरिकांनी सुद्धा तारतम्य बाळगायला पाहिजे असं आव्हान इथले सगळे कर्मचारी करत होते, पण नागरिक ज्याचे ऐकत नव्हते. अशी ही सगळी परिस्थिती इथली होती. जवळपास 2500हून अधिक जे नागरिक आहेत ते या परिसरामध्ये गर्दी केल्याचा एक अंदाज आहे. मोठ्या प्रमाणात नागरिक होते. म्हणूनच हा रेस्क्यू ऑपरेशन जो आहे तो कुठेतरी लांबला आणि बिबट्यांवरती काही लोकांनी दगड सुद्धा मारलेला आहेत आणि काही पोलीस कर्मचाऱ्यांनी लाठीने सुद्धा बिबट्याला मारल्याने बिबट्या रागाला आला आणि म्हणून बिबट्याने या लोकांवरती हल्ला केलेला आहे असं वन विभागाच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. पण एकूणच या सगळ्या घटनेमध्ये जर आपण बघितलं मागच्या काही दिवसांपासून बिबट्यांचा जो वावर आहे खरं तर नागरी वस्तीकडे असेल, मानवी वस्तीकडे असेल, हे खूप वाढलेलं आहे. याचं एक मुख्य कारण म्हणजे जंगलतोड जो आता ज्या होताना आपल्याला बघायला मिळतो. खूप मोठ्या प्रमाणात जे नाशिकच्या आजूबाजू जंगलतोड होताना आपल्याला बघायला मिळतोय. म्हणून तरी जे बिबटे जे आहेत अशा पद्धतीने मानवी वस्तीकडे वळालेले आहेत असं अभ्यासकांचं म्हणणं आहे. त्यामुळे या दोघांमध्येही तारतम्य एक उपाययोजना करून अशा पद्धतीनं मानवी वस्तीकडे बिबट्याचा जो वावर आहे ते कुठंतरी रोखावं अशा पद्धतीची मागणी होताना बघायला मिळते. ठीक आहे किरण, तबरेज असेल किंवा कपिल भास्कर असतील यांच्या तब्येतीकडे लक्ष द्या, कारण त्यांना अधिकाधिक चांगल्या उपचाराची गरज आहे. सरकारनं मदतीचा हात सैल ठेवलेला आहे. त्याच वेळी जय महाराष्ट्राचं जे प्रशासन आहे त्यांनी सुद्धा हे आम्हाला सांगितलेलं आहे की तबरेज शेख याच्यासाठी जी काही काळजी
आपलं मॅनेजमेंट म्हणून घ्यायची आहे ती आम्ही घेणारच आहोत. पण बघा कसं असतं की बातमीचा थरार हा प्रेक्षकांपर्यंत पोचवायचा आहे एवढंच कर्तव्य पत्रकाराचं नसतं, तर पत्रकाराला हेही माहिती आहे की बिबट्या जेव्हा भर वस्तीत तो जातो तेव्हा तिथे काही नागरिकांचे जीवसुद्धा धोक्यात अडकू शकतात. अशा वेळी तिथं कोणत्याही न्यूज चॅनलची टीम पोहोचते. जय महाराष्ट्र न्यूजची टीम तिथं पोहोचली आणि हा थरार कव्हर करता करता जय महाराष्ट्राचे कॅमेरामन तबरेज शेख हे गंभीर जखमी झालेले आहेत. तबरेज लवकरात लवकर पूर्ण हो, कारण अनेक या आधीसुद्धा अशा प्रकारच्या ऑपरेशन्समध्ये तबरेज यांनी चांगली कामगिरी बजावलेली आहे. त्यामुळं त्यांनी लवकरात लवकर बरं व्हावं अशी आम्ही शुभेच्छा करतो आणि मी चर्चेला सुरुवात करतो. आपल्यासोबत सुनीश कुंजू आहेत जे सेक्रेटरी आहेत पॉस संस्थेचे. त्याचबरोबर आपल्यासोबत वन्यजीव प्रेमी पुण्याहून आहेत अमित शहा. आपल्यासोबत डॉक्टर जेरिल बनाईत आहेत जे नागपूरहून आहेत, याचिकाकर्त्या आहेत. अशाच प्रकारच्या एका प्रकरणामध्ये त्यांची याचिका गाजली. तसंच डॉक्टर विनया जंगले आपल्यासोबत आहेत, वन्यजीव लेखिका. मी सर्वांचं या चर्चेत स्वागत करतो आणि सुरुवातीला अमित शहा यांच्याकडे जातो. अमित शहा, हे बघा हा कसा क्रायसिस आहे ना, हा संघर्ष मॅन वर्सेस ॲनिमल किंवा माणूस विरुद्ध प्राणी असा म्हणण्यापेक्षाही माणसानंच प्राण्यावर कुरघोडी केली. आता शहरी वस्ती ही शहरीकरणाच्या नादामध्ये जंगलाकडे जाते आणि मग जंगलात राहणाऱ्या वन्य प्राण्यांना शहराकडे यावं लागतं. तसं काहीसं हे होतं आहे. बिबट्या शहरात घुसणे किंवा बिबट्या वस्तीत येणं ही बाब आता नित्याचीच बनलेली आहे. त्याच्यावरती आपल्याला समाधानकारक तोडगा काढता येत नाही, हे खरं आपलं दुखणं आहे. सर अगदी बरोबर बोललात आपण. सर्वप्रथम ही जी काय दुर्दैवी घटना घडली आहे त्याबद्दल मी माझं दुःख प्रकट करतो. खरं तर बिबट्याच्या अवतीभोवती ही चर्चा फिरत आहे, पण आपण मुख्य मुद्द्यावरच आलेलो आहोत. मुळात एवढ्या लोकांचा जीव धोक्यात येणं, एवढा घबराटपणे राहणं, बिबट्याचं जंगलातून शहरात येणं, त्याच्यानंतर त्याला पकडण्यासाठी अधिकाऱ्यांपासून सगळ्यांची ताळंबर होणे, मला वाटतं आपण मूळ विषयावर जोपर्यंत कुठली उपाययोजना किंवा नियोजन करत नाही की का हे जंगली प्राणी जंगल सोडून शहरात येतात, तोपर्यंत हे अशा घटना होतच राहणार आणि ही चर्चा चालूच राहणार. मुळात जोपर्यंत जंगलांवरचं अतिक्रमण, त्यांना मिळणारं जे काय खाद्य आहे, इतर प्राणी आहेत, ह्यांची संख्या, ह्यांचं जे संतुलन आहे, नैसर्गिक संतुलन, जोपर्यंत ते आपली सरकार किंवा प्रशासन त्याबद्दल कुठला गंभीर विचार करून ठोस उपाय काढत नाही, तोपर्यंत हा विषय चालूच राहणार आहे. कारण का तिथे खायला मिळत नाही, जंगलात अतिक्रमण होत चाललंय आणि बिबट्या खाण्याच्या शोधात तो शहराकडे वळतोय. त्यामुळे हा जो संघर्ष आहे मॅन वर्सेस ॲनिमल, हा कुठेच कधी संपणार की जेव्हा आपल्या अथॉरिटीज या संबंधित योग्य स्टेप्स आणि त्याबद्दल इम्प्लिमेंटेशन करणार, नुसतं स्टेप्स घेणार नाही. ते आता मी माननीय मंत्री महोदयांचं ऐकलं ते म्हणले की मी आदेश दिलेत वगैरे. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे की किमान मला हे तरी आज सांगता येईल की ते जी वाघिणी अवनी आहे तिच्यासारखं किमान ठार तरी नाही मरलं, त्यामध्येच प्राणीप्रेमी म्हणून आम्ही आमचा आनंद व्यक्त करतो की किमान जिवंत तरी आहे. परंतु याचाही विचार करायला हवा की आता ते नंतर परत जंगलात सोडतील आणि पुन्हा अशी घटना घडणार नाही, याची गॅरंटी काय? तर याची कुठलीच गॅरंटी नाही आहे. त्यामुळे जोपर्यंत हे सगळे बाकीचे विषय ह्याला समजून ह्याच्यावर जोपर्यंत तोडगा निघत नाही, कुठला सोल्युशन निघत नाही, तोपर्यंत अशी घटना मला वाटतं थांबू नाही शकत. हे होतच राहणार आणि इनफॅक्ट संघर्ष वाढत जाणार. अगदी बरोबर. आपल्यासोबत डॉक्टर विनया जंगले सुद्धा आहेत, त्या वन्यजीव लेखिका आहेत. विनयाताई, हे बघा हे वारंवार होत आहे. ठाणे असेल, नाशिक असेल, इव्हन सातारामध्ये सुद्धा अशा घटना घडल्या. आणि कुठं घडतात ह्या की जिथं शहराच्या आउटस्कर्ट्सला किंवा शहराच्या बाहेरचा जो परिसर आहे तो जंगलाकडे जाताना अतिक्रमण करतो, जंगलाच्या वेशीपर्यंत जातो आणि मग बिबट्याला पर्याय राहत नाही, तो माणसांच्या वस्तीमध्ये येतो. खरं तर माणसं जंगलात चाललेत
म्हणून बिबट्यासारखे वन्यजीव हे माणसांच्या जंगलात येत आहेत असं म्हणावं लागतंय. हो, खरं तर ऍक्च्युली बिबट्याचं आपण म्हटलं तर त्याची जी इकॉलॉजी आपण बघितली तर तो माणसासकट जगणारा प्राणी आहे, हे खरं तर आपण पहिल्या प्रथम मान्य केलं पाहिजे. कारण संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये मी जेव्हा पशुवैद्यकीय अधिकारी होते त्यावेळेला मी पाहिलेलं आहे की जिथे मानवी वस्ती आहे त्याच्या आजूबाजूला तो अगदी आरामात राहतो आणि अगदी 99% हल्ला होत नाही. एखाद्या वेळेला हल्ला होतो याचं कारण माणसं त्याला बघतात आणि मग त्याच्या मागे लागतात, त्याला दगड वगैरे मारायचा प्रयत्न करतात, त्यावेळेला तो उलटून हल्ला करतो. नाहीतर आपण जेवढं त्याला घाबरतो त्याच्यापेक्षा जास्त तो माणसाला घाबरत असतो. त्याच्यामुळे नेहमी जर बिबट्या जर मानवी वस्तीत आला तर ऍक्च्युली तो कुत्रे पकडण्यासाठी येतो, हे सत्य आहे की कुत्र्यांच्या शोधात जी भटक्या कुत्र्यांची संख्या वाढलेली आहे त्यासाठी तो येतो. तो काही माणसावर हल्ला करावा म्हणून कधी वस्तीकडे येत नाही. आणि तो जर आला तर तिथे पहिल्या प्रथम गर्दी असता कामा नये, अजिबात गर्दी होता कामा नये. त्याच्या मागे जर माणसं लागली तर मग तो उलटा हल्ला करणार आणि मग ह्यासारख्या आज जसे कॅज्युलिटी घडली तशा पद्धतीच्या दुर्घटना घडणार. त्याच्यामुळे बिबट्या सकट जर आपल्याला जगायचं असेल तर बिबट्याशी कसं वागलं पाहिजे याची रूपरेषा तिथल्या ज्या आजूबाजूच्या लोकांना सतत आपण ह्याचं मार्गदर्शन झालं पाहिजे. ठीक आहे. आपल्यासोबत डॉक्टर जेरिल बनाईत आहेत ज्यांनी याचिका केली होती अवनी प्रकरणी. जेरिल बनाईत, अवनीचं प्रकरण बघा कसं होतं, ते तर ग्रामीण भागामध्ये होतं. तिथं ठिकठिकाणचे जे खेड्यांमधले रहिवासी होते ते तक्रार करत होते की अवनी ही मॅन इटर आहे, ती नरभक्षक आहे, ती आमच्याकडे येते आहे, तिच्यासोबत T2 येतोय म्हणजे T1 मला वाटतं, T1 हा तिचा तिथे तो वाघ, त्यानंतर तिचे बछडे पण होते. आणि नंतर अवनीचा मृत्यू झाला, तो सुद्धा कसा झाला तर तिला ठार मारण्यात आलं असंच म्हणावं लागतंय. अवनीकडे बघितलं, तो संबंध एपिसोड बघितल्यानंतर बिबट्यासारखी ही जी आजचं प्रकरण आहे की बिबट्या शहरी वस्तात येणं, असं एक क्षणभर असं वाटतं की त्या बिबट्याला जर का जेरबंद नाही झाला तर कदाचित शेवटचा उपाय म्हणून त्याला सुद्धा मारलं जाऊ शकतं. हे जे काही घडतं याकडं तुम्ही याचिका दाखल केली म्हणून मी तुम्हाला विचारतो, यावरती तुम्हाला तरी काही सोल्युशन दिसतंय का? सोल्यूशन तो है इसके लिए। मैन एनिमल कन्फ्लिक्ट जो है ये किसी एक रीज़न से नहीं होता है, इसके बहुत सारे अलग अलग रीजंस होते हैं और इसको सोल्यूशन ढूंढना हमारे कैपेसिटी में है और इसको डील करना भी हमारे कैपेसिटी में है। सरकार अगर एक प्रॉपर पॉलिटिकल विल से चले तो सब चीज़ का सोल्यूशन निकलता है। जो मैन एनिमल कन्फ्लिक्ट अवनी के सिचुएशन में थी और अभी आज का जो सिचुएशन है ये एकदम अपोजिट टू ईच अदर है। जो अवनी का हिस्सा था उसमें जो गांवकरी है वो जंगलों के अंदर जा रहे थे, पर आज का जो लेपर्ड है ये शहर के अंदर आया है, अर्बन फॉरेस्ट के वहाँ से शायद अंदर आया हो सकता है। पर जो देखा जाता है कि लेपर्ड एक बहुत शाय एनिमल है। इसके पहले भी पैनल मेंबर ने यही बताया कि लेपर्ड बहुत शाय एनिमल होता है और इंसानों से भागता है। पर जब इतनी ज़्यादा गर्दी हो जाती है, इतने ज़्यादा लोग हो जाते हैं, तो उसे भी नहीं समझ में आता कि क्या किया जाए और वो विचलित हो जाता है, वो डिस्टर्ब हो जाता है। इसके कारण वो सेल्फ प्रोटेक्शन में किसी पे हमला भी कर सकता है, जो कि आज हुआ। ऐसा देखने में आ रहा है कि 4 लोगों को गंभीर रूप से उसने जख्मी कर दिया। पर उसकी एक कारण ये भी है कि अगर वहाँ 2500 लोग जमा हो जाते हैं, सब लोग आवाज़ करते हैं, जो एक्सपर्ट्स है, जो वाइल्ड लाइफ वेटेरियन है, फॉरेस्ट गार्ड्स है, फॉरेस्ट ऑफिसर्स है, उनकी संख्या तो उतनी नहीं थी। जैसा हॉस्पिटल में भी अगर रिश्तेदार बहुत ज़्यादा आ जाते हैं तो डॉक्टर पेशेंट को ज़्यादा समय देने से ज़्यादा वो रिश्तेदारों को काम डाउन करना पड़ता है। सेम सिचुएशन इसमें देखी गई कि जो फॉरेस्ट ऑफिसर्स थे या पुलिस थे, उनको लोगों को शांत करने में ज़्यादा वक्त गया होगा रादर देन वो एक बिपट को जल्दी से जल्दी ट्रैंक्विलाइज करे। रही बात ट्रैंक्विलाइजेशन, अगर फेल होते थे तो शूट एट साइट ऑर्डर निकालना जो है बात, वो ऐसे मैन एनिमल कन्फ्लिक्ट में हर बार अगर शूट एट साइट ऑर्डर निकलते हैं और हर जानवर को मार दिया जाता है तो जंगल में कोई भी जानवर रहेंगे नहीं, क्योंकि हम अपनी बस्तियों को बढ़ाते जा रहे हैं, जंगलों के टेरिटरीज में जाते जा रहे हैं, माइग्रेटरी कॉरिडोर्स को फ्रैगमेंट करते जा रहे हैं।
तो मैन एनिमल कॉन्फ्लिक्ट का जानवरों को मारना सल्यूशन नहीं है, ट्रैंक्विलाइजेशन करके उसको वहाँ से निकालना ये सल्यूशन है। एक्सपर्ट वेटेरियंस रहने चाहिए और इस सिचुएशन में पुलिस की मदद लेके सब लोगों को कंट्रोल करना चाहिए, नियंत्रण में लाना चाहिए और उसके बाद एक साइंटिफिक वे में उससे पूरा डील करना चाहिए ऐसे ऑपरेशन में। बिलकुल ठीक आहे. आपल्यासोबत सुनीश कुंजू सुद्धा आहेत. सुनीश कुंजू, सामान्य माणूस आहे ना, त्याला हे सगळं माहिती असतं की लेपर्ड म्हणजे काय, टायगर म्हणजे काय, म्हणजेच बिबट्या कोण आहे किंवा वाघ कोण आहे. पण जेव्हा बिबट्या शहरी वस्तीत घुसतो तेव्हा बिबट्या आपल्या वस्तीत आला असं पसरण्याऐवजी बऱ्याच वेळेला गैरसमजुतीतून वाघ आला असं पसरलं जातं. म्हणजे बिबट्या आणि वाघात लवकर फरक न ओळखणाऱ्यांची संख्या जास्त असते, त्यामुळे सुद्धा मोठी घबराट पसरते. देखो ये तो क्या काफ़ी टाइम में क्या होता है, पब्लिक एजुकेटेड नहीं रहता, उसके कारण होता है पर मिसअंडरस्टैंडिंग। पर असल में कैसा मॉब जो रेस्क्यू होता है, लेपर्ड जिधर आता है उधर का मेन रोल होता है पुलिस का, जो मॉब कंट्रोल करना चाहिए। और लोकल जो पॉलिटिशियंस है वो खुद होके मतलब पब्लिक को उपसाने के अलावा वो खुद क्या करना चाहिए, पब्लिक से मतलब मिलके मतलब थोड़ा मॉब कंट्रोल में मदद करना चाहिए पुलिस को। मोस्टली क्या होता है इधर आप सिटी में देखेंगे, अभी लास्ट टाइम भी मुलुंड में भी लेपर्ड आया था या तो अंधेरी में आया था। एक देखा क्या पॉलिटिशियन का मॉब बढ़ जाता है, उसके कारण पॉलिटिशियन के साथ काफी पब्लिक का इस मतलब तकलीफ होता है मॉब कंट्रोल करने के लिए। और लोकल और फॉरेस्ट डिपार्टमेंट का जो स्टाफ रहता है लिमिटेड स्टाफ रहता है, और ये जो रेस्क्यू ऑपरेशन का यही एम रहता है अपना जान बचा के और एनिमल का जान बचाने में। अगर मॉब मदद नहीं करेगा, कंट्रोल में नहीं रहेगा तो इस तरीके का घटना होगा ही। बिलकुल बिलकुल बिलकुल. आपल्यासोबत आशिष गोस्वामी सुद्धा आहेत वर्ध्याहून. आशिष गोस्वामी, बिबट्या तर नाशिक सारख्या शहरी भागात घुसला, पण आपण बघतो आहोत की जिथं जिथं जंगलाच्या सीमा ह्या ग्रामीण भागात सुद्धा पुसटशा झाल्या. म्हणजे वस्ती जी आहे माणसाची ती जंगलाकडे गेल्यानंतर वन्यजीव हे जंगलाकडे येतात. वाघ किंवा बिबट्या सोडला तर इतर वेळेस जेव्हा वन्यजीव मानवी वस्तीमध्ये येतो तेव्हा तितकीशी घबराट लोकांमध्ये होत नाही. बऱ्याच वेळेला हरिण येतं, सांबार येतं किंवा काही ठिकाणी ज्याला म्हणूया ना हे जंगली अस्वल सुद्धा येतात किंवा आणखी वेगवेगळ्या पद्धतीची जनावरं ही येत असतात किंवा प्राणी येत असतात. पण जेव्हा वाघ आणि बिबट्या म्हटलं की माणसामध्ये घबराटीचं वातावरण जे पसरतं, त्यामुळे तुम्हाला असं वाटतं का की याचं एक प्रशिक्षण हे द्यायला पाहिजे? म्हणजे वन अधिकाऱ्यांनी जंगलाच्या बाबतीत काम करता करता जंगलाच्या आजूबाजूला किंवा इव्हन शहरी भागामध्ये सुद्धा जी जंगलाला लागून आहेत तिथं अशा पद्धतीचं प्रबोधन केलं पाहिजे की बिबट्या हा तसा काही प्राणघातक प्राणी नाही आहे, तो आल्यानंतर आपण काय काळजी घेतली पाहिजे याचं प्रबोधन झालं पाहिजे. आता ती वेळ आलेली आहे, कारण महाराष्ट्रामध्ये जवळपास 45% शहरीकरण आता झालेलं आहे. 45% शहरीकरण झालेलं आहे, ही बाब तेवढीच सत्य आहे. सोबत जो वाढता विकास आहे, रस्ते जे मोठ्या प्रमाणात होऊन राहिले आणि रस्ते होत असताना जे झाडं कापल्या जाऊन राहिलेले आहे मोठ्या प्रमाणात. आता वर्ध्यासारख्या भागात आम्ही बघतोय की नेहमी वन विभागाच्या ऑफिसवर गावकऱ्यांचे मोर्चे येतात की गावात माकडं घुसले आणि माकडांपासून प्रचंड नुकसान होऊन राहिलेलं आहे. कारण वन विभागाची जी यंत्रणा आहे ती तहान लागल्यानंतर पाणी शोधण्याची यंत्रणा आहे. ज्यावेळेस आता हल्ले वाढलेले आहेत त्यावेळेस उपाययोजना सुरू झालेल्या आहेत, पण त्या सुद्धा जितक्या उपाययोजना अत्यंत त्रोटक उपाययोजना आहे. रेस्क्यू टीम वन विभागाच्या तयार झालेल्या आहे, पण त्या रेस्क्यू टीम मध्ये काम करणाऱ्या वनरक्षकांना पूर्णतः कुठल्याही प्रकारचं प्रशिक्षण नाही की ज्यावेळी अशा प्रकारे कॉन्फ्लिक्ट सिच्युएशन निर्माण होते त्यावेळेस ते वन्य प्राण्यांना वाचवताना लोकांना कसं त्याच्यापासून दूर ठेवलं पाहिजे किंवा मॉब सायकोलॉजी कशी कंट्रोल केली पाहिजे हे असं कुठलंही प्रशिक्षण नसल्यामुळे बऱ्याच अपघाताच्या घटना त्या ठिकाणी होतात. किंवा चुकून जर प्राणी तो रेस्क्यू झाला, चांगल्या पद्धतीने रेस्क्यू झाला, तर त्या प्राण्याला कुठे हलवायचा आणि कुठे तो सुरक्षितरित्या राहील याचा सुद्धा बरेच वेळा वन विभागासमोर प्रश्न पडतो. त्याच्यामुळे रेस्क्यूची आणि मॅन एनिमल कॉन्फ्लिक्टची या दोन्ही सिच्युएशन हँडल करत असताना केवळ वन कर्मचाऱ्यांनाच प्रशिक्षण देणं महत्वाचं नाही, तर वनालगतचे जे गाव आहे किंवा जे खेडे आहे, जे शहर आहे, तिथल्या लोकांना अशा प्रकारच्या दुर्घटना जर घडत असल्या तर कशा पद्धतीने राहायला पाहिजे हे प्रशिक्षण देणं सुद्धा तितकंच आवश्यक आहे.
गेल्या 2 वर्षापासून पीपल फॉर एनिमल्स नावाची जी आमची संस्था आहे, या संस्थेच्या माध्यमातून आम्ही बोर अभयारण्याच्या लगतची जी खेडे आहे त्या खेड्यांमध्ये अशा पद्धतीची जनजागृती करतोय. कारण लोकांमध्ये दिवसेंदिवस वन्य प्राण्यांप्रती द्वेष सुद्धा निर्माण होतो आहे की वन्य प्राणी निश्चितच शेतात घुसले म्हणजे त्यांना मारून टाकायचं, गावात घुसले म्हणजे त्यांना मारल्याशिवाय सोडायचं नाही. तर हा द्वेष सुद्धा कसा कमी करता येईल हा सुद्धा या प्रशिक्षणाचा एक महत्वाचा भाग राहील असं मला वाटतं. अगदी बरोबर आहे. आपण एक ब्रेक घेणार आहोत. ब्रेक नंतर सुद्धा काही प्रश्न आहेत ज्यांची उत्तरं आपल्याला शोधायची आहे. शेवटी हा माणूस विरुद्ध प्राणी असा संघर्ष, एक नवा संघर्ष जो आधी इतका तीव्र नव्हता पण आता झालेला आहे. जसं आशिष गोस्वामी म्हणतायत की एखादा वन्य प्राणी, मग त्यामध्ये बिबट्या असेल किंवा वाघ असेल, जर का आपल्या वस्तीत आला आणि तो दिसला तरी त्याला मारून पाठवल्याशिवाय परत पाठवायचं नाही किंवा त्याला मारायचंच अशी भावना लोकांमध्ये होते आहे. ती का होते आहे, असं का होतंय, यावर सुद्धा आपल्याला चर्चा करायची आहे. पण ब्रेक नंतर. माणसांच्या जंगलात बिबट्या आलेला आहे. अखेर तो जेरबंद झाला, पण जेरबंद होता होता त्यांनी 4 जणांना जखमी केलं. आपली चर्चा ही सुरू आहे. आपण बघतो आहोत हल्ला बोल. मी पुन्हा जातोय डॉक्टर विनया जंगले यांच्याकडे. डॉक्टर विनयाताई, प्रश्न तोच आहे की माणूस विरुद्ध वन्य प्राणी असा एक संघर्ष वेगवेगळ्या पातळीवरती वेगवेगळ्या पद्धतीचा आहे. म्हणजे शेतकऱ्यांची शेतं जेव्हा बऱ्यापैकी ते पीक शेतात उभं राहतं तेव्हा त्याला काळजी असते, त्याचं पीक वाचवायचं असतं. आणि अशा वेळी रानडुक्कर असेल किंवा रोहूसारख्या काही जनावरं विदर्भात फार धुमाकूळ घालतात असं मी ऐकलेलं आहे. आणि अशा वेळी रात्रीची ती गस्त लागते. काही ठिकाणी तर शेताला असं फेन्सिंग किंवा कंपाऊंड केलेलं असतं कारण वन्य प्राण्यांनी तिथे धुमाकूळ घालू नये. हे झालं शेतकऱ्यांचं. शहरी वस्तीत मात्र तसं नसतं. तिथला माणूस हा बेसावध असतो. अशा वेळी जेव्हा बिबट्या येतो किंवा वाघही घुसतो, जसं अवनीचं आपण प्रकरण बघितलं की तिथं अवनी विरुद्ध नागरिक असा संघर्ष उभा राहिला आणि त्यात अवनी हरली आणि बिचारी मेली. हे जे काही होतं सर्वसामान्यांना वाचनातून म्हणा किंवा प्रबोधनातून म्हणा किंवा सरकारी माहितीतून म्हणा, वन्य प्राण्यांविषयी नीट माहिती मिळणं फार गरजेचं आहे. नाही तर केवळ बिबट्या आपल्या वस्तीत घुसला म्हणून घबराट उडते आणि त्या घबराटीमध्ये बिबट्या सुद्धा सैरभैर होतो, त्याच्याकडनं सुद्धा नकळत हल्ला होतो आणि त्यामध्ये मग तो जेरबंद होतो. ठीक आहे, वन अधिकारी करतात, ठीक आहे, पण शेवटचा पर्याय म्हणून वेळप्रसंगी डाळ घेऊन किंवा त्याचा बळी सुद्धा जाऊ शकतो. तर हे जे प्रबोधन किंवा प्रवचन किंवा वन्य जीवावरती किंवा वन्य प्राण्यांवरची जी काही पुस्तकं आहेत ती सुद्धा नीट वितरित झाली पाहिजे. सामान्य माणसाचं प्रबोधन होणं आज गरजेचं झालेलं आहे. बरोबर आहे. सामान्य माणसाचं प्रबोधनाची सगळ्यात जास्त गरज आहे. तुम्ही जसं ग्रामीण भागातलं सांगितलं की शेतीवर रानडुकरांचे हल्ले होतात किंवा माकडं काही ठिकाणी बागांचं नुकसान करतात किंवा हत्तींचे सुद्धा काही ठिकाणी शेतीवर हल्ले होतात आणि शेतीचे नासधूस करतात. तर त्यावेळेला हेच आहे की त्या प्राण्याची एक सायकोलॉजी असते किंवा इकॉलॉजी असते. तर त्याच्याशी ते कसं वागलं पाहिजे ह्याचा जो एक आराखडा आहे तो आपल्याकडे तयार असला पाहिजे. आणि त्याच्याप्रमाणे जर गेलं तर बरेचसं म्हणजे जे नुकसान आहे ते आपल्याला कमी करता येतं. की आता काही जणांनी सांगितलं की प्रबोधन गरजेचं आहे. तर प्रबोधन हे शासनामार्फत ही वेळोवेळी होत असतं. आम्ही जेव्हा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची मी पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून काम केलेलं होतं तर त्यावेळेला तिथे पीपल फॉर SGNP हा प्रकल्प वन विभागातर्फे राबवला गेला होता. त्या प्रकल्पामध्ये जे उद्यानाच्या सीमेवरचे आदिवासी असतील किंवा शहरी लोक असतील यांच्यापर्यंत वन विभागाची लोक पोहोचली होती आणि बिबट्याशी कसं वागलं पाहिजे याचं प्रशिक्षण त्यांना दिलं होतं. म्हणजे साधं उदाहरण सांगायचं तर बिबट प्रवण क्षेत्रामध्ये तुम्ही जिथून बिबट्या येण्याची शक्यता आहे तर त्या ठिकाणी काही लाईटचे फोकस लावा किंवा खाली बसून त्या ठिकाणी काम करू नका. म्हणजे बिबट्या हा आपल्या उंचीपेक्षा कमी उंचीच्या ऑब्जेक्टवर सहज हल्ला करतो. म्हणजे एखादं लहान मूल असलं त्याच्यापेक्षा कमी उंचीचं तर त्याच्यावर तो सहज हल्ला करतो आणि त्याला पकडून नेतो. आणि त्यावेळेला त्याला कळतं की हे जे भक्ष्य आहे खूप सोपं भक्ष्य आहे, ह्याच्याकडून काहीही प्रतिकार होत नाही आणि मग त्याला ती एक तटक लागते हल्ला करायची. तर हे होऊ नये
म्हणून ह्या काही प्रिकॉशन ज्या बिबट प्रवण क्षेत्रामध्ये वन विभाग सातत्याने सगळीकडे सांगत असतो, ह्याचा प्रचार आणि प्रसिद्धी सातत्याने होत असते, तर ही अशा पद्धतीची सगळ्यांपर्यंत मला वाटतं आपल्यासारखे न्यूज चॅनल हे कार्यक्रम घेत आहेत, तर ह्या कार्यक्रमातून सुद्धा अशा पद्धतीचं लोकांपर्यंत जाणं खूप महत्वाचं आहे. कारण बिबट्या एकदा आला की मग जी घबराट उडते आणि त्यावेळेला काय करावं आणि काय नको असं जे होऊन जातं, तर ते तसं होऊ नये म्हणून आधीच आपण काळजी घेतली पाहिजे की आता आलेलं आहे तर या वेळेला बाबा इथे गर्दी करायची नाही, ह्याच्यापासून लांब राहायचं, पोलिसांनी तेवढा एरिया पूर्ण सील केला पाहिजे, पशुवैद्यकीय अधिकारी आले, वन विभागाचे माणसं आली तर त्यांना सहकार्य केलं पाहिजे. तर ह्याच्या उलट लोकांनी जर बिबट्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न केला, गर्दी केली, सामान्य माणसं गेली तर मात्र हल्ले हे होणारच आहेत. त्यासाठी हे प्रबोधनाची नितांत गरज आहे. ह्या वन्य प्राण्यांच्या विषयी खूप चांगली पुस्तकं आपल्याकडे आहेत, तर त्या पुस्तकांचे जास्त प्रमाणात प्रसिद्धी चॅनलवरून सुद्धा झाली पाहिजे. मी सुद्धा या वन्य प्राण्यांवर मुक्या वेदना बोलक्या संवेदना म्हणून जे काही मला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात उपचार करताना जे अनुभव आले ते मी पूर्णपणे त्याच्यात मांडलेले आहेत. त्या काळात मी 30 ते 35 जवळजवळ रेस्क्यू केले आणि त्या रेस्क्यूच्या वेळेला मला जे अनुभव आले ते मांडलेले आहेत. तरी पुस्तकं लोकांपर्यंत पोहोचली तर बऱ्याचशा प्रकारे प्रबोधन व्हायला मदत होईल. अगदी बरोबर आहे. सुनीश कुंजू, जसं की आपलं संजय गांधी नॅशनल पार्क आहे, त्याच्या आजूबाजूला नागरी वस्तीच आहे, म्हणजे मुंबईत ते आहे. अशा वेळी नॅशनल पार्क असेल, सेंच्युरीज असतील, म्हणजे अभयारण्य असेल, पक्षी अभयारण्य असेल, कुठल्याही पद्धतीचं ते व्याघ्र प्रकल्प असेल, याच्या ज्या बाउंड्रीज आहेत त्या डिमार्केट झाल्या पाहिजे किंवा त्या बाउंड्रीच्याही नंतर जो एक बफर झोन याला लागून असला पाहिजे, तिथपर्यंत वस्ती पोहोचता कामा नये, अशी काळजी घेण्याची आता गरज आलेली आहे. देखो ये तो जरूरी है, या तो मैन एनिमल कॉन्फ्लिक्ट रोकना तो ये जरूरी है. आप देखेंगे काफ़ी एरिया में नेशनल पार्क हुआ, सेंचुरीज हुआ, उसका डिमार्केशन हुआ ही, डिमार्केशन रहेगा तो भी वो प्रॉपरली ठीक तरीके से नहीं रहेगा, तो उसके कारण एंक्रोचमेंट होता है. अगर पब्लिक अंदर जाने लग जाएगा नेशनल पार्क और सेंचुरीज में, किधर ना किधर जाके ह्यूमन जाएगा, तो आप देखेंगे उसके पीछे स्ट्रे डॉग्स भी अपना जाता रहता है उस एरिया में, और उसके कारण थोड़ा तो इजी प्रे बन जाता है लेपर्ड्स को जो खाने के लिए. तो आसानी से जिधर मिलेगा, अभी रेसिडेंशियल एरिया जो आसपास का एरिया में है उधर स्ट्रे डॉग पॉपुलेशन अच्छा खासा है, तो किधर ना किधर उस इजी प्रे बेस पे आने लग जाता है सिटी में. म्यूनसिपल कॉर्पोरेशन का एक रोल होना चाहिए, स्ट्रे डॉग पॉपुलेशन आसपास का अंडर कंट्रोल रखना, और फॉरेस्ट डिपार्टमेंट का रोल होना चाहिए, अपना जो वॉल्स हुआ डिमार्केशन करना चाहिए, प्रॉपर वॉल्स होना चाहिए, और जो पब्लिक अवेयरनेस बड़ा है. अब मुंबई सिटी जैसा सिटी में तो काफ़ी अवेयरनेस करते हैं, संजय गांधी नेशनल पार्क के तरफ से, थाना फॉरेस्ट के तरफ से, NGOs के सब पार्टिसिपेशन है, अवेयरनेस उसी तरीके से बाकी एरिया में भी होना चाहिए महाराष्ट्र भर में. बरोबर आहे. आपल्यासोबत अमित शहा सुद्धा आहेत. अमित शहा, बऱ्याच वेळेला असं होतं ना की प्राणी निवडायचा की माणूस निवडायचा. अवनीच्या प्रकरणामध्ये आपण ते बघितलं, सरकारनं सुद्धा किंवा सुप्रीम कोर्टानं सुद्धा माणसाला पसंती दिली की माणूस महत्वाचा आहे, नंतर वन्यजीव महत्वाचा आहे. पण त्या वन्यजीवाला नियंत्रित ठेवू शकत नाहीये तो माणूसच आहे. त्या माणसामुळेच आज वन्यजीव अन्नासाठी म्हणा किंवा आणखीन कुठल्या कारणानं म्हणा मानवी वस्तीमध्ये येत आहेत. कधी येत आहेत? जेव्हा माणसं जंगलाकडे जात आहेत. तर हा जो कॉन्फ्लिक्ट आहे हा आपण जितकं सहज यामध्ये बघतो आहोत तितकासा नाही आहे. कायद्यांची सुद्धा काही बंधनं आहेत आणि मग तिथं माणसाचंच बरोबर आहे, माणसाचा जीव हा महत्त्वाचा आहे, वन्यजीवाचा जीव हा तितकासा महत्त्वाचा नाही. आणि आत्ता जसं किरण गोटूर आमचे प्रतिनिधी नाशिकचे सांगत होते की त्या परिसराच्या आसपास त्या जंगलामध्ये 40 ते 45 बिबटे आहेत. त्यामुळे लोकांना माहिती आहे की बिबट्याचे हल्ले होऊ शकतात, बिबटे येऊ शकतात, पण बिबट्या इतका खोलवर, इतक्या दाटीवाटीच्या वस्तीत येईल हे पहिल्यांदा झालेलं आहे. अमित शहा, अगदी महत्त्वाचा मुद्दा सर आपण घेतलेला आहे. मुळात आपण सगळ्यांनी एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की आपण किती जरी प्लॅनिंग केली, आपण किती जरी नियोजन केलं की आपण काही परिस्थितीमध्ये आपण हे करू ते करू, मूळ विषय हा आहे की हा संघर्ष व्हायलाच नाही पाहिजे. इकॉलॉजिकल सिस्टीम नैसर्गिक देवाने अशी बनवलेली आहे की त्यांना त्यांचं आयुष्य जगू दे, ते आपाप त्यांचं आयुष्य जगतील, आपण आपलं आयुष्य जगू दे.
आपण त्यांच्या आयुष्यात एन्क्रोचमेंट करायची नाही, ढवळाढवळ करायची नाही. आपण ते करायचं बंद केलं की आपोआप हा संघर्ष बंद होईल. जंगलातून ते काय हौसेने बाहेर येत नाही, खाणं शोधण्यासाठी प्राणी बाहेर येतात. त्यामुळे ही जी इकोलॉजिकल सिस्टीम आहे ही सगळी माणसाने डिस्टर्ब केलेली आहे. माणूस हा सगळ्यात स्वार्थी प्राणी आहे आणि ही पृथ्वी ही सगळ्यांसाठी आहे, प्राण्यांसाठी देखील आहे. हे आपण समजून घ्यायला पाहिजे आणि मान्य करायला पाहिजे. आणि हे डिमार्केशन आणि नियोजन आणि पॉलिसी डिसिजन्स अधिकारींपासून नेत्यांपर्यंत हे असायला पाहिजे की जेणेकरून ही इकोलॉजिकल सिस्टीम डिस्टर्ब होता कामा नये. ज्यावेळी आपण त्यांचं हॅबिटॅट डिस्टर्ब करतो, लक्षात घ्या की जेव्हा आपण मारत जातो, आता दिवसेंदिवस सर्व प्राण्यांची संख्या कमी होत चालली आहे. व्हाईट रायनोसॉरस एक्सटिंक्ट झालेले आहे. जेव्हा जेव्हा कुठल्याही प्राण्यांची स्पीशीज ही संपुष्टात येते तेव्हा ती इकोलॉजिकल सिस्टीम कुठेतरी डिस्टर्ब होत आहे. याचे परिणाम जरी आत्ता आपल्याला कळत नसतील तरी भविष्यात आपल्याला माणसाला ते सगळे परिणाम भोगावे लागतील. आज आपण बघतो की बर्फाचे डोंगर अँटार्क्टिकामध्ये ग्लोबल वॉर्मिंगमुळे पिघळत चालले आहे. तर आपण या सगळ्या गोष्टीला गांभीर्याने घेऊन असं नियोजन करायला पाहिजे की त्यांना त्यांचं आयुष्य जगू दे आणि त्यासाठी माणूस किंवा सरकारच जबाबदार आहे ना. मला सांगा की कोण करणार नियोजन, प्राण्यांचं कोण बघणार आहे? मी आज एक सामान्य माणूस आहे, मी एक NGO ओपन केलेली आहे प्राणी सेवा संस्था म्हणून. माझ्याकडे साधारण 40-50 अपंग प्राणी आहे, आंधळे प्राणी आहेत. मी माझ्या इंडिव्हिज्युअल कॅपॅसिटीमध्ये केलेली आहे, परंतु त्यात बिबटे नाही आहेत, त्यात शेर नाही आहेत, ते आपले साधे रस्त्यावरची कुत्री, मांजरी, पक्षी, गायी ती कुत्री आहेत. माझ्या इंडिव्हिज्युअल कॅपॅसिटीमध्ये मी तेवढंच करू शकतो. परंतु मोठ्या स्केलवर मोठ्या प्रमाणावर जर याचं परमनंट सोल्युशन काढायचं असेल तर हा विषय कुठलीही सरकार असो, मते राज्य सरकार असो, केंद्र सरकार असो, त्यांनी हा विषय गांभीर्याने घ्यायला पाहिजे. आपण बघत आहात आत्ताच्या ज्या क्लिपमध्ये त्यांच्याकडे साधनं पण नीट नाही आहेत पकडायला. मग काय होतं शेवटी जेव्हा हा असा प्रसंग येतो मग सांगायचं की नाही जीवाला धोका होता आणि मग त्याला शूट करायचं. साधनापासून ट्रेनिंगपासून हा सगळा विषय झाला नंतरचा. माझं म्हणणं आहे ही वेळच येऊ नये की हा संघर्ष यावा की माणूस महत्वाचा का प्राणी महत्वाचा हा विषयच येऊ नये. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. मी आशिष गोस्वामी यांच्याकडे जातो. आशिष गोस्वामी, तुम्ही आधीच्या उत्तरामध्ये एक वाक्य बोललात आणि त्यावरनं मला असं आठवलं. ते वाक्य असं होतं की आता एक मोठा महामार्ग बनतोय वर्ध्याच्या परिसरामध्ये, आम्ही बघतो आहोत. मला हाच प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. हा जो महामार्ग बनतोय म्हणजे बघा तो वर्ध्यावरनं यवतमाळला चाललाय, पुढे नांदेडकडे जातोय आणि खूप भलं मोठं काम म्हणजे जवळपास 8 पदरी रस्त्याचं या चाललेलं आहे. त्यामुळं सुद्धा की एकेकाळचा मागासलेले हे जिल्हा किंवा हा प्रदेश आणि तिथं इतका मोठा महामार्ग बनतोय आणि अशा वेळी तिथे खूप मोठी हालचाल होते, कॉन्क्रिटीकरण होते. अशा हालचालीमुळं सुद्धा किंवा जंगलातून मार्ग चालला आहे म्हणून सुद्धा किंवा आहे त्या रस्त्याच्या बाजूला मोठं काम होतंय म्हणून सुद्धा काही प्रमाणात हे जे वन्य प्राणी आहेत हे डिस्टर्ब होतात आणि मग ते इकडे तिकडे जातात, सैरवैर होऊ शकतात. करत असताना अक्षरशः रोज अपघातात, रस्त्यावरच्या अपघातातले माकडं आम्ही उचलून आणतोय, कधी रोही उचलून आणतो आहे. मधल्या काळात पॉर्क्युपाईन ज्याला साळींदर असं म्हणतात ते सुद्धा, कित्येक वेळा रानमांजरी सुद्धा रस्ता क्रॉस करताना ज्या इकडच्या तिकडच्या वाहनांनी धडकलेल्या आहेत त्या मेलेल्या आम्ही उचलून आणतो. किंवा आजारी स्थितीत जखमी अवस्थेतल्या उचलून आणल्या जातात. वन विभागाच्या माध्यमातून आमचं रेस्क्यू सेंटर असल्यामुळे इथे ट्रीटमेंट करून परत त्या सोडल्या जातात. आणि आजूबाजूचे रस्त्याच्या बाजूच्या गावांमध्ये तर इतकी प्रचंड दहशत झालेली आहे की 100 वर्ष जुनी जे कडुनिंबाचे मोठे मोठे झाडं होते, ज्याच्यावर पक्ष्यांच्या वस्त्या होत्या, ज्याच्यावर माकडांचा अधिवास होता, ते पूर्ण कापण्यात आलेले आहे, नष्ट झालेले आहे. सध्या लोकांच्या शेतात चण्याचं पीक आहे, कापसाचं पीक आहे, गहू उभा आहे. आणि अशा वेळेस एकाएकी पूर्ण ठेकेदारांनी रात्रीतून किंवा दिवसातून 100 झाडं 200 झाडं मनात येईल अशी कत्तल केलेली आहे. आणि ते पूर्ण माकडं शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन बसलेले आहे. शेतकरी आधीच हवालदिल झालेला, आता त्याच्यासमोर प्रश्न पडला आहे की ही प्रगती आहे की आमची अधोगती आहे. त्याच्यामुळे ही जी सिच्युएशन आहे ही कॉन्फ्लिक्टची सिच्युएशन एका दिवसाचं सोल्युशन नाही आहे. याच्यासाठी अवेअरनेसही तितकाच महत्वाचा आहे आणि गावकऱ्यांना, शेतकऱ्यांना महत्वाचं विश्वासात घेणं आहे. नाही तर आपली प्रगती ही एकतर्फी प्रगती होणार आहे आणि लोकांच्या मनात प्राण्यांबद्दलही गैरसमज निर्माण होतील आणि विभागाबद्दलही गैरसमज निर्माण होतील. आणि तुम्ही बघतायत की काही दिवसा पहिले आता चिखलदऱ्यातली सुद्धा घटना घडलेली आहे.
जो हमला करण्यात आलेला आहे. आणि प्राण्यांबद्दलच्या तर या घटना एकदम कॉमन आहे की प्राण्यांवर कित्येक हल्ले होतात पण ते समोर येत नाही आणि त्याचे वेगवेगळ्या पद्धतीने त्या घटना दाबल्या जातात. फक्त वाघ असो, बिबट असो अशा मोठ्या घटना समोर येतात, परंतु रोह्यासारखे कित्येक प्राणी इलेक्ट्रोक्युशननी शेतकरी मारून टाकतात, परंतु असे प्रकरण उघडकीस येत नाही. आणि हा एक कॉन्फ्लिक्टचा खूप मोठा भाग आहे. ही आता सुरुवात आहे, हा धोक्याची घंटा आहे असं समजावं लागेल. आज नाशिकमध्ये घुसला, उद्या असं होईल की मुंबईच्या एकदम सेंटरमध्ये चर्चगेटमध्ये कधी कोणाला बिबट्या दिसेल तर लोकांना विचार पडेल की हा बिबट्या बसून कुठून आला. पण असं होऊ शकतं की सकाळी कल्याणच्या भागातून सुटणाऱ्या एखाद्या लोकलमध्ये तो बिबट्या जाऊन बसेल आणि सरळ चर्चगेटला पोहोचेल. कारण आम्ही वर्ध्यासारख्या शहराच्या भागात बघतोय की अगदी शहराला लागून मोठमोठे वन्य प्राणी येतात, रोही येतात. साधारणतः आठवड्याचे 1 रोही 2 रोही सहज येतात इथे ट्रीटमेंटसाठी. जर हा विदर्भातला भाग आहे, अशा ठिकाणी सध्याच्या परिस्थितीत जो रोड जातो आहे त्याच्यातून मधातून जे रस्ते बनवले आहे, खूप ठिकाणी ओव्हरब्रिजेस टाकलेले आहे, त्याच्यामुळे वन विभागाचं जे जंगल आहे ते 2 भागात विभाजलं गेलेलं आहे. त्याच्यामुळे वन्य प्राण्यांची जी सैरावैरा जी एका बाजूनी दळणवळण होती ती पूर्ण डिस्टर्ब झालेली आहे. त्यांना कुठे जायचं, कुठे वळायचं, कुठे पाणी प्यायचं, कुठल्या भागात त्यांचे पानवठे होते ते सुद्धा सुकले गेलेले आहे. मोठमोठे कामं सुरू झालेले आहे, त्याच्यामुळे बायोडायव्हर्सिटी टोटल डिस्टर्ब आहे आणि ही धोक्याची घंटा आता दिवसेंदिवस वाढत जाणार आहे. आशिष गोस्वामी, मी जस्ट आउट ऑफ क्युरिओसिटी किंवा उत्सुकतेपोटी हे विचारतोय. आता तुम्ही ज्या प्राण्याचं नाव घेतलंय रोही, आम्ही बऱ्याच बातम्यांमधनं बघतो आहोत की शेतकरी धास्तावलेले असतात या रोही प्राण्यामुळं. हा खरंच धोकादायक प्राणी आहे? हा प्राणी तरी नेमका कसा आहे? हा धोकादायक प्राणी बिलकुलच नाहीये. सध्या माझ्याकडे 5 रोह्याचे पिल्ल आहे जी त्यांच्या आईंपासून सुटल्या गेलेले आहे. कारण ज्यावेळी सोयाबीन काढण्याचा सीझन असतो त्याच वेळी रोही त्यांचे पिल्ल देत असतात. आणि बरेच वेळा रोही जे आहे झुडपी जंगलात किंवा शेतीच्या आजूबाजूच्या भागात राहणारे आहे. कारण मुख्य जे मोठे मोठे जंगल होते, आजूबाजूचे जे गाव आहे तिथे मोठ्या प्रमाणात गोपालन केलं जातं, गोवंश पालन केलं जातं आणि तितके सगळे गुरं त्या जंगलावर डिपेंड असतात आणि त्या जंगलात चारले जातात ते ढोरं. आणि जंगलातलं जर कुरण नष्ट झालं तर नाईलाजांनी तृणभक्षी प्राण्यांना शेताकडे धाव घ्यावा लागतं. याच्यात काही वावगं नाही. जंगलातली पानवाटे सुकल्यावर ओलिताच्या शेतात त्यांना पाणी प्यायला यावं लागतं. माणूस बदनाम होत नाही पण वन्य प्राणी बदनाम होतात. हा रोही नेमका कोणत्या जातकुळीचा आहे? म्हणजे कसं सारखा लुक लाईक कसं आहे? ज्याला आपण नीलगाय असं म्हणतो त्याला ग्रामीण भागात रोही म्हटलं जातं. अच्छा अच्छा अच्छा, ओके 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 ओके. मी शेवटी जेरील बनाईत यांच्याकडे जातो. जेरील बनाईत, अवनीचं जे प्रकरण झालं, अवनीला जीव गमवावा लागला आणि मग अवनीला मारलं अशा बातम्या पुढे आल्या. प्रकरण अगदी राष्ट्रीय स्तरापर्यंत गेलं. महाराष्ट्र सरकारवर टीकाही झाली. त्या प्रकरणापासून आपलं प्रशासन काही शिकलं की नाही आणि लोकांनाही काही धडा मिळाला की नाही तर ज्यांनी मारलं त्याचे सत्कारच अजून सुरू आहेत. देखिए, ये बात तो सही है कि इस पे जो अवनी का प्रकरण हुआ ये एक राष्ट्रीय अंतर्राष्ट्रीय लेवल पे चला गया था. सरकार को कितना समझा कितना नहीं समझा इसका तो अभी तक कुछ प्रमाण आया नहीं है. पोचिंग अभी तक रुक नहीं रही है, पॉइजनिंग अभी तक रुक नहीं रही है. न्यू ईयर्स के वक्त 2 जो टाइगर और टाइग्रेस थे, करांडला के जंगल के अंदर उनका पॉइजनिंग हो चुका था और वो पॉइजनिंग होने के बाद भी सरकार को या फिर फॉरेस्ट वन विभाग को एक टूरिस्ट बता रहा है कि वहां पे शेर की मृत्यु हो गई है. तो बीट गार्ड्स का क्या रोल रहा है, क्या उनकी गश्ती हुई थी, हमें कुछ आइडिया नहीं है. दूसरी बात, जब ये बात आती है कि ये जो जंगलों से बाहर आ रहे हैं जानवर, हमें एक ये समझने की कोशिश करनी चाहिए कि जो हम ज्योग्राफिकली बोलते हैं ये जंगल है, ये ताड़ोबा है, ये पेंच है, ये काना है, उनके अलावा भी फ्रैगमेंट्स में और ज़्यादा जगह जंगल होते हैं जहाँ पे वाइल्ड लाइफ का भी प्रेजेंस कई बार होता है. जब हम इनके थ्रू अपना इंडस्ट्रियलाइजेशन कर देते हैं या रोड्स बना देते हैं, कैनल्स बना देते हैं, तो जो माइग्रेटरी कॉरिडोर्स रहते हैं ये स्पीशीज़ के, हर एक स्पीशीज़ के एक टिपिकल माइग्रेटरी कॉरिडोर्स होते हैं, वो रुक जाते हैं. उसके बाद जब अगर ये ऑपरेशंस होते हैं, एक कुछ महीने के पहले की ही बात है कि नागपुर शहर के हिंगना जो एक जगह है वहाँ पे एक बीपट आ गया था, जो रेस्क्यू ऑपरेशन में मैं खुद एक पार्ट था. तो जब ऐसा कोई बीपट आ जाता है तो लोग दीवालों पे चढ़ जाते हैं, कई पेड़ों पे चढ़ जाते हैं. इवन जो यंग जनरेशन है, टीनेजर्स है, ये एक दूसरे को इंस्टिगेट करके थोड़ा राउडी हो जाते हैं. पुलिस को धक्का मुक्की चलने हो जाती है, वेटरनेरियंस को काम करने नहीं मिलता है.
तो सरकार के पास इसके लिए भी उपाय है। जो नेशनल टाइगर कंजर्वेशन अथॉरिटी है, उनने अपने गाइडलाइंस में ये तक लिखा है कि पुलिस की मदद से वहां कर्फ्यू लगाया जा सकता है। तो ये सब जो चीजें हैं, इसका ऑफिसर्स को ही पता नहीं होता है, पुलिस कर्मचारियों को ही पता नहीं होता है। इसमें उनकी भी गलती नहीं है, क्योंकि इतने सारे जब लोग आ जाते हैं तो जो एक मॉब मेंटालिटी बोलते हैं, मॉब को कैसे समझाया जाए, कैसे रोका जाए, उसमें बड़ी दिक्कत आती है। तो ये सब चीजें जो अवेयरनेस है, ये वन विभाग के कर्मचारियों को भी देनी चाहिए, पुलिस कर्मचारियों को भी देनी चाहिए कि इस तरीके से मॉब मेंटालिटी को कैसे प्रिवेंट किया जाए और जो एक्सपर्ट्स है उनको अपना काम करने दिया जाए। तो सरकार को एक 360 डिग्री से काम करना चाहिए। अगदी बरोबर आहे, सरकारला 360 डिग्रीनं काम करावं लागेल। केवळ वन बचाव किंवा वन संवर्धन, वन वाढीसाठीच प्रयत्न नाही, तर वन्य जीवांच्या संरक्षणासाठी सुद्धा प्रयत्न करावे लागतील। आणि त्याच वेळी नागरिकांना सुद्धा सजग करावं लागेल की वन्य जीवांबरोबर जर का वन्यजीव भरकटून तुमच्या वस्तीत आला किंवा माणसांच्या जंगलात आला तर त्याच्याशी कसं वागावं, नाही तर काय होतं ते आज झालेलं आहे। 4 जण बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेले आहेत। जय महाराष्ट्र न्यूजचे कॅमेरामन तरबेज शेख आणि आणखीन एक पत्रकार हे वृत्तांकन करता करता त्यामध्ये गंभीर जखमी झालेले आहेत। ते लवकर बरे व्हावेत अशी त्यांना आम्ही अपेक्षा करतो आहोत, इच्छा व्यक्त करतो आहोत। आणि बिबट्या आल्यानंतर नागरिकांमध्ये जे घबराटीचं वातावरण होतं ते न होता आता आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे की आपल्याला वन्यजीवांबरोबर सुद्धा राहायचं आहे, कारण आपणच त्यांच्याकडे चाललो आहोत, त्यांच्या दिशेनं चाललो आहोत। वन्य प्राण्यांच्या जंगलाकडे आपण चाललेलो आहोत, तेव्हा माणसांच्या जंगलामध्ये एखादा बिबट्या किंवा वाघ जर का येत असेल तर माणसांचं पण हे कर्तव्य आहे की त्यांनी माणसाप्रमाणेच त्या वन्य प्राण्यांबरोबर वागलं पाहिजे। मी सर्व पाहुण्यांचे आभार मानतो, इथेच थांबतो। पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज।